अनेक लोकं म्हणजे आता तुझ्या मैफिलींना येतात आणि शास्त्रीय संगीताचे असतील, अभंगांचे कार्यक्रम असतील आणि हे मला एक प्रचंड कुतूहल आहे या गोष्टीचं, की जेव्हा फॉर एक्झाम्पल तू स्टेजवरती जातोस आणि तू पहिला सूर लावतोस आणि त्यानंतर डोळे बंद करून जर ऐकलं तर असं वाटतं, की आम्ही पण एक प्रवास करतोय. प्रत्येकाचा ऑफकोर्स वेगळा असेल तो. पण तू जेव्हा डोळे बंद करतोस, व्हॉट हॅपन्स आफ्टर दॅट पॉइंट? की तुला तुझ्या रियाजामुळे पुढचं सुचत जातं, की यू कॅन प्रिडिक्ट इट, की ते असतं आणि यू आर रीचिंग देअर, व्हॉट इज हॅपनिंग एक्झॅक्टली? मी जेव्हा डोळे मिटतो ना तेव्हा मी शरण जात असतो कलेला. रियाजामुळे सुचत नाही, रियाजामुळे सुचलेलं कदाचित गाण्यासाठी उपयोग होतो त्याचा. पण मी कुठे चालला असतो, मला साधारण वाट माहिती असते, पण ती वाटेवरती लागणाऱ्या सगळ्या गोष्टी माहितीच्या नसतात आणि कधी कधी ती वाट सोडून दुसरीकडे जावं असंही वाटतं. दोन प्रवाह आहेत ह्याच्यामध्ये. काही मंडळी आता कुमारजी आहेत ते पूर्ण त्यांचा प्रोग्राम लिहून ठेवायचे की मी ह्याच्यानंतर हे गाणार, ह्याच्यानंतर हे गाणार, ह्याच्यानंतर अत्यंत सुव्यवस्थित अक्षरात लिहायचे असं मी ऐकलं आहे. किंवा काही लोक गेल्यानंतर मला कसं वाटतंय हे त्या गोष्टीला शरण जाऊन तिथे तिथे करतात. मला असं वाटतं की मी ह्या दुसऱ्या यातला आहे. कारण मी पूर्वी खूप मी अजूनही करतो, मी लिहितो मला काय करायचं आहे, पण तिथे गेल्यानंतर मी ठरवलेल्यापेक्षा विपरीत मला गावं असं वाटणं हा मला कुठेतरी हा आदेश असल्यासारखा वाटतो आणि तो मी पाळतो. तर माझ्या डोक्यात ते चाललं असतं. माझ्या डोक्यात मी जसं मगाशी सांगितलं तसं अत्यंत प्रामाणिकपणे एक मी जर्नीवर चाललो आहे. काय आहे ना, मुळातच गाणं हे अनंत आहे आणि अनंतातला तुम्ही प्रवास ठरवला तर ते अनंत कसं राहील हो. तर त्या अनंताचा वेध घेणं हे माझ्या प्रवासाचं ध्येय आहे. त्याची मला कुठेतरी वाचलेली वाट असते, ती कधी कधी बदलावीशी वाटते आणि ही जी माझी जर्नी आहे ती कदाचित माझ्या सगळ्या श्रोत्यांना सुद्धा त्याची झळ भासत असावी आणि त्यांना घडत असावी. प्रत्येक तुझ्या मैफिलीनंतर लोकांचा मिळणारा प्रतिसाद उदंड असतो. अनेक वेळेला मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे, की कधी-कधी रडायला येतं, कधी-कधी खूप इमोशनल व्हायला होतं, कधी-कधी काहीच वाटत नाही, कधी-कधी येऊन खूपच सांगायची इच्छा होते, की एक्झॅक्टली काय फील झालं. तुझ्या परफॉर्मन्सनंतर, तुझ्या सादरीकरणानंतर जेव्हा इतकं प्रेम किंवा इतके वेगवेगळे इमोशन्स लोकं घेऊन येतात तुझ्याकडे, तू ते प्रोसेस कसं करतोस सगळं? मी नाही करत प्रोसेस. कारण अज्ञातात जर हे सगळं घडत असेल तर ते प्रोसेस करून मला त्या अज्ञातात राहून जे गाणं करतोय ते करताच येणार नाही. मी इंजिनियर आहे, मला ॲल्गोरिदमाइज खूप छान करता येतं जर मी ठरवलं तर. मला प्रोसेसेस ड्रॉप करता येतात. त्याचं मी संचालन काय असावं गाण्याचं, त्या कार्यक्रमाचं ह्याचा विचार करतो. पण मी जर खूप ठरवून गायला लागलं तर ते ठरवलेलंच गायलं जाईल ना. मी मगाशी म्हटलं तर शरणांगतेमध्ये जास्त ताकद असते कंट्रोलपेक्षा आणि मला तो आवडतो. म्हणजे मला जे म्हटलं जातं ना, मी खरं तर नाही ऐकत ते, कारण इतकं जास्त उदार असतं ते की कधी कधी तुम्हाला वाटेल की तुम्ही काय करताय. मी तो आशीर्वाद म्हणून घेतो. मला लहान मुलं जेव्हा भेटतात तेव्हा मी बऱ्याच वेळेला त्यांचे हात माझ्या डोक्यावरती ठेवतो, कारण त्यांचं जे निरागसता आहे त्या निरागसतेचा आशीर्वाद मला असणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी गाण्यातली जी निरागसता आहे तीच लोकांपर्यंत पोचत असेल. मी काही करत नसतो खरं म्हणजे. काय ना की जी लोकं येतात तीच इतकी, म्हणजे त्यांनाच तो अनुभव हवासा असतो आणि त्यांना त्यात स्वतःला शोधायचं असतं, त्यात स्वतःला वाहून टाकायचं असतं, उधळून टाकायचं असतं. मी फक्त निमित्त होतो. त्यामुळे साधनाला गर्व नसावा. मला माहिती मी फक्त साधन आहे आणि मग साधनच समजून, म्हणजे मर्सिडीजनेच ठरवलं की मी सगळ्यात फास्टेस्ट कार आहे, तर मग त्याचा जो चालक आहे तो कोण आहे. त्यामुळे मी बघतो. मी माझं 2 हॅशटॅग्स आहेत, ग्रॅटिट्यूड आणि ग्रेटफुल. मी तिथे अत्यंत ग्रेटफुल असतो. ते अनुभव वेचतो
काही साठवून ठेवतो त्या काळाकरता, ज्या काळाकरता मला ती ऊर्जा हवी असते. हं. पण मी त्या पलीकडचं प्रोसेस नाही करत. अज्ञानात आनंद असतो. राईट.